मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात आपण दररोज एका अशा सवयीने करतो ज्याकडे बहुतेक लोक कधीच गंभीरपणे लक्ष देत नाही, आणि ती म्हणजे दात घासण्याची सवय. पण तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की आपण रोज वापरत असलेली टूथपेस्ट खरंच आपल्या दातांसाठी आणि शरीरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे का? टीव्हीवर दिसणाऱ्या आकर्षक जाहिराती, चमकदार पॅकेजिंग आणि इन्स्टंट व्हाईटनिंग किंवा जर्म्स पासून 100% संरक्षण अशा मोठमोठ्या दाव्यांमागचं वास्तव नेमकं काय आहे? अनेक वर्षांपासून स्वदेशी विचारांचे प्रखर समर्थक आदरणीय राजीव दीक्षितजी यांनी भारतीयांना आपल्या पारंपरिक ज्ञानाची, आयुर्वेदाची आणि नैसर्गिक जीवनशैलीची आठवण करून दिली. त्यांच्या मते आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी अशा अनेक आरोग्यदायी सवयी विकसित केल्या होत्या ज्यामुळे दात मजबूत राहायचे, हिरड्या निरोगी राहायच्या आणि तोंडाचे आरोग्यही उत्तम टिकून राहायचे. मग आज आपण त्या पद्धतींपासून इतके दूर का गेलो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टूथपेस्टच्या नावाखाली आपल्या घरामध्ये रोज येणाऱ्या काही रसायनांबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच त्यांच्याविषयी व्यक्त केले जाणारे विविध दावे आणि त्यामागील वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या दात स्वच्छ करण्याच्या नैसर्गिक पद्धती, आयुर्वेदात सांगितलेले दंत आरोग्याचे महत्त्व आणि पारंपरिक उपायांमागील वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी देखील सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ह्या विषयाकडे कोणत्याही अंधश्रद्धेने किंवा आंधळ्या विश्वासाने नव्हे, तर तर्क, विज्ञान आणि परंपरेचा समतोल साधून पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशी माहिती मिळेल जी तुमच्या दातांच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकते आणि पुढील काळात अधिक जागरूक निर्णय घेण्यास मदत करू शकते. मित्रांनो, ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. तसेच हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आजच्या काळामध्ये आपण टूथपेस्टची निवड करताना तिचे आकर्षक पॅकेजिंग, टीव्हीवरील जाहिराती किंवा व्हाईटनिंग, कॅव्हिटी प्रोटेक्शन, फ्रेश ब्रीथ यांसारखे दावे पाहून सहज प्रभावित होतो. अनेकांना असे वाटते की जितकी महाग टूथपेस्ट तितकी ती अधिक चांगली आणि आरोग्यासाठी उपयुक्त असणार. मात्र आयुर्वेदाचा दृष्टिकोन ह्यापेक्षा वेगळा आहे. आयुर्वेदानुसार सकाळच्या वेळी शरीरामध्ये कफचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढलेले असते. त्यामुळे तोंडाची स्वच्छता करताना कडू, तुरट आणि तिखट रस असलेल्या वनस्पती किंवा दंत धावनासाठी योग्य नैसर्गिक घटक वापरण्याचा सल्ला दिला जातो. या चवी तोंडातील अतिरिक्त कफ कमी करण्यास, हिरड्या मजबूत ठेवण्यास आणि तोंडातील नैसर्गिक स्वच्छता टिकवून ठेवण्यास मदत करतात, असे आयुर्वेदात वर्णन आढळते. या उलट अनेक आधुनिक टूथपेस्टमध्ये कृत्रिम गोडवा म्हणजेच आर्टिफिशियल स्वीटनर्स, सुगंधी रसायने आणि फेस निर्माण करणारे घटक जसे की SLS म्हणजेच सोडियम लॉरेल सल्फेट वापरले जातात. काही रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की SLS मुळे काही व्यक्तींमध्ये तोंडाच्या आतील त्वचेची संवेदनशीलता वाढू शकते किंवा वारंवार तोंडामध्ये फोड येण्याची शक्यता वाढू शकते. मात्र प्रत्येक व्यक्तीवर त्याचा परिणाम सारखाच होतो असे म्हणता येत नाही. म्हणूनच कोणतेही उत्पादन निवडताना त्यातील घटक समजून घेणे आणि आपल्या गरजेनुसार योग्य निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. दातांचे आरोग्य केवळ टूथपेस्टवर अवलंबून नसते, तर योग्य ब्रशिंग तंत्र, संतुलित आहार, पुरेशी लाळ तयार होणे, साखरेचे कमी सेवन आणि नियमित दंत तपासणी यांसारख्या अनेक गोष्टी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. काही लोक असा दावा करतात की आधुनिक टूथपेस्टमधील फ्लोराईड किंवा इतर रसायने दातांचे नुकसान करतात, परंतु प्रत्यक्षामध्ये योग्य प्रमाणात वापरलेले फ्लोराईड दातांमध्ये कीड होण्याचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे अनेक वैज्ञानिक संशोधनांनी दाखवून दिले आहे. पण मित्रांनो, कोणत्याही घटकाचा अतिरेक किंवा चुकीचा वापर टाळणे आवश्यक असते. यासोबतच बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक उत्पादनाची गुणवत्ता सारखीच असते असे अजिबात नाही. त्यामुळे टूथपेस्ट निवडताना तिचे घटक, प्रमाणपत्रे आणि आपल्या दंतवैद्यांचा सल्ला या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, समजा 2 व्यक्ती आहे. पहिली व्यक्ती रोज महागडी टूथपेस्ट वापरते, पण दिवसातून अनेक वेळा गोड पदार्थ खाते, दात योग्य प्रकारे घासत नाही आणि 6 महिन्यांनीही दंत तपासणी करत नाही. दुसरी व्यक्ती साधी फ्लोराईड युक्त टूथपेस्ट वापरते, पण 2 मिनिटे योग्य पद्धतीने ब्रश करते, साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते आणि नियमित दंतवैद्यांकडे तपासणी करून घेते. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तीचे दात अधिक निरोगी राहण्याची शक्यता जास्त असते. यावरून स्पष्ट होतं की फक्त टूथपेस्ट नव्हे, तर संपूर्ण तोंडाच्या स्वच्छतेची सवय महत्त्वाची असते. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक कुटुंब वर्षभरामध्ये टूथपेस्ट, माउथवॉश आणि इतर ओरल केअर उत्पादनांवर लक्षणीय खर्च करत असते.
त्यामुळे कोणतेही उत्पादन फक्त ब्रँड किंवा जाहिरातींवर विश्वास ठेवून खरेदी करण्याऐवजी त्याची खरी गरज, त्यातील घटक आणि त्यामागील वैज्ञानिक पुरावे समजून घेणे आवश्यक आहे. स्वदेशी विचारवंत राजीव दीक्षितजी यांनी लोकांना भारतीय परंपरेतील अनेक नैसर्गिक पर्यायांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या मते निसर्गात उपलब्ध असलेल्या अनेक वनस्पती, धातून आणि आयुर्वेदिक दंतधावन पद्धतींचा अभ्यास करून त्यांचा योग्य वापर केला जाऊ शकतो. मात्र याचा अर्थ असा नाही की सर्व आधुनिक टूथपेस्ट हानिकारक आहे किंवा त्यांचा वापर तात्काळ बंद करावा. योग्य निर्णय हा परंपरा आणि आधुनिक विज्ञान या दोन्हींचा समतोल साधूनच घ्यावा. आरोग्याच्या बाबतीत अंधानुकरण करण्याऐवजी माहितीपूर्ण निवड करणे, विश्वसनीय संशोधनांवर विश्वास ठेवणे आणि गरज असल्यास दंततज्ञांचा सल्ला घेणे हीच सर्वात सुरक्षित आणि शहाणपणाची भूमिका ठरते. अशा प्रकारे आपण आपल्या दातांचे आरोग्य, आर्थिक बचत आणि दीर्घकालीन जीवनशैली या तिन्ही गोष्टींचा योग्य समतोल साधू शकतो. आयुर्वेदाचे प्रख्यात आचार्य ऋषी वाग्भट यांनी दैनंदिन दिनचर्येमध्ये दंत स्वच्छतेला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले होते. त्यांच्या मते तोंडाचे आरोग्य हे केवळ दात स्वच्छ दिसण्यापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेले आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये दातून करण्याची परंपरा सांगितली गेली आहे. विविध वनस्पतींच्या काड्यांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे कडू, तुरट आणि तिखट गुण तोंडातील स्वच्छता राखण्यास मदत करतात असे आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. स्वदेशी विचारवंत राजीव दीक्षितजी देखील या पारंपरिक पद्धतींचा उल्लेख करत असत आणि त्यांचे मत होते की निसर्गाने प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या वनस्पती उपलब्ध करून दिल्या आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता वाढल्याची भावना अनेकांना जाणवते. अशा काळामध्ये कडुलिंब किंवा बाभळीच्या काड्या वापरण्याची परंपरा अनेक भागांमध्ये आढळते. कडुलिंबातील विविध जैवसक्रिय घटकांवर संशोधन झाले असून त्यामध्ये काही प्रतिजैविक गुणधर्म आढळल्याचे अभ्यास सूचित करतात. बाभळीच्या सालीमध्ये आणि काड्यांमध्ये असलेले तुरट गुण हिरड्या घट्ट ठेवण्यास मदत करू शकतात अशी पारंपरिक मान्यता आहे. उदाहरणार्थ ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ व्यक्ती आजही सकाळी कडुलिंबाच्या ताज्या काडीचे टोक चावून त्याचा नैसर्गिक ब्रश तयार करतात आणि त्याने हळूहळू दात व हिरड्यांची स्वच्छता करतात. त्यानंतर साध्या पाण्याने तोंड धुतले जाते. ही पद्धत अनेक पिढ्यांपासून वापरली जात असली तरी आधुनिक दंतविज्ञानाच्या दृष्टीने ती योग्य तंत्राने आणि स्वच्छ काड्यांचा वापर करूनच करणे महत्त्वाचे मानले जाते. हिवाळ्यात वातावरणातील थंडीमुळे काही लोकांमध्ये दातांची संवेदनशीलता म्हणजेच सेन्सिटिव्हिटी, हिरड्यांमध्ये अस्वस्थता किंवा थंड पदार्थ खाताना त्रास जाणवू शकतो. अशा काळामध्ये आयुर्वेदिक परंपरेमध्ये पेरू किंवा जांभळाच्या झाडाच्या काड्या वापरण्याचा उल्लेख आढळतो. पेरूच्या पानांमध्ये आणि सालीमध्ये टॅनिन्स, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर वनस्पतीजन्य संयुगे असतात. मित्रांनो, काही प्राथमिक संशोधनांमध्ये या घटकांमध्ये जंतूंवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असल्याचे सूचित करण्यात आले आहे. परंतु त्यांचा दात घासण्यासाठी नियमित वापर आधुनिक टूथब्रश इतकाच प्रभावी आहे असे ठोस वैज्ञानिक निष्कर्ष अद्याप उपलब्ध नाही. तरीही पारंपरिक ज्ञानामध्ये ह्या वनस्पतींना महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. मित्रांनो, आयुर्वेदाचा मुख्य उद्देश प्रत्येक ऋतूमध्ये शरीराच्या बदलत्या गरजेनुसार जीवनशैलीमध्ये बदल करणे हा आहे. त्यामुळे दातून ही केवळ दात स्वच्छ करण्याची पद्धत नसून ती ऋतूनुसार निसर्गाशी जुळवून घेण्याचा एक भाग मानला जातो. यामधून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो की आरोग्य टिकवण्यासाठी निसर्गाचे निरीक्षण, योग्य सवयी आणि सातत्यपूर्ण दिनचर्या यांना मोठे महत्त्व आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आर्द्रता वाढते आणि त्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज असते. पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतींमध्ये या काळामध्ये आंबा किंवा अर्जुन वृक्षाच्या काड्या वापरण्याचा उल्लेख आढळतो. अर्जुनाच्या सालीवर प्रामुख्याने हृदयाच्या आरोग्याशी संबंधित संशोधन झाले असले तरी त्यातील काही वनस्पतीजन्य घटकांमध्ये प्रतिऑक्सिडंट आणि जंतूंवर परिणाम करणारे गुणधर्म असल्याचे काही अभ्यास सूचित करतात. मात्र अर्जुन किंवा इतर कोणत्याही धातूंमुळे दातांचे सर्व आजार टाळता येतात किंवा महागडे दंत उपचार कधीच करावे लागत नाहीत असा दावा करण्यासाठी पुरेसा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा परंपरांकडे पूरक दृष्टिकोनातून पाहणे अधिक योग्य ठरेल. जर कोणी दातून वापरण्याची सवय अंगीकारत असेल तर स्वच्छ, रसायनमुक्त आणि ताजी काडी वापरणे, ती अतिशय जोरात चावून हिरड्यांना इजा न करणे आणि त्यासोबत दिवसातून 2 वेळा योग्य पद्धतीने दात स्वच्छ करणे तसेच नियमितपणे दंततज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक दंतविज्ञान यांचा समतोल साधला तर तोंडाचे आरोग्य अधिक प्रभावीपणे जपता येऊ शकते. अशा प्रकारे निसर्गाचा आदर, योग्य माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा संगम साधणे हीच सर्वात उत्तम आणि दीर्घकालीन आरोग्यदायी जीवनशैली ठरू शकते.
शहरातील धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांसाठी दररोज ताज्या झाडांच्या काड्यांनी दातून करणे नेहमीच शक्य होत नाही. अशावेळी आयुर्वेदामध्ये काही पारंपरिक पर्यायांचा उल्लेख आढळतो, ज्यांचा वापर पूर्वी अनेक घरांमध्ये केला जात असे. स्वदेशी विचारवंत राजीव दीक्षितजी देखील आपल्या व्याख्यानांमध्ये अशा घरगुती उपायांचा उल्लेख करत असत. त्यापैकी एक म्हणजे मोहरीचे किंवा तिळाचे तेल, सेंधव मीठ आणि हळद यांचा वापर. पारंपरिक पद्धतीनुसार काही थेंब शुद्ध तेलामध्ये चिमूटभर सेंधव मीठ आणि थोडी हळद मिसळून त्याने हलक्या हाताने हिरड्यांची मालिश केली जाते. आयुर्वेदानुसार तेलाने मालिश केल्याने हिरड्यांना आधार मिळतो आणि तोंडाची स्वच्छता राखण्यास मदत होऊ शकते. हळदीतील कर्क्युमिन ह्या संयुगावर अनेक संशोधन झाले असून त्यामध्ये दाह कमी करण्याचे म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी आणि काही प्रमाणात जंतूंवर परिणाम करणारे अँटीमायक्रोबियल गुणधर्म आढळले आहे. त्याचप्रमाणे मिठामुळे तोंडात तात्पुरते स्वच्छतेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकते. मात्र ह्या मिश्रणामुळे दात वज्रासारखे मजबूत होतात किंवा ते टूथपेस्टपेक्षा निश्चितच अधिक प्रभावी आहे असा ठोस वैज्ञानिक निष्कर्ष उपलब्ध नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला हिरड्यांमध्ये हलकी अस्वस्थता जाणवत असेल तर दंतवैद्यांच्या सल्ल्यानुसार नियमित ब्रशिंग सोबत कधी कधी हलक्या हाताने तेलाने मालिश करणे काही लोकांना आरामदायी वाटू शकते. पण हे दात घासण्याचा किंवा दंत उपचारांचा पर्याय समजू नका. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये त्रिफळा म्हणजेच हिरडा, बेहडा आणि आवळा याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ह्या 3 वनस्पतींच्या मिश्रणाला पचनसंस्था, रोगप्रतिकारक शक्ती आणि तोंडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. काही प्राथमिक संशोधनांमध्ये त्रिफळामध्ये प्रतिऑक्सिडंट म्हणजेच अँटीऑक्सिडंट आणि काही जंतूंवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असल्याचे आढळले आहे. म्हणूनच काही आयुर्वेदिक दंतमंजनांमध्ये त्रिफळाचा समावेश केला जातो. जर कोणी पारंपरिक पद्धतीने त्रिफळा चूर्ण वापरणार असेल तर ते अतिशय बारीक गाळलेले असणे आवश्यक आहे, कारण जाडसर किंवा खरबरीत चूर्णामुळे दातांच्या बाहेरील संरक्षक थरावर म्हणजेच इनॅमलवर घर्षण होण्याची शक्यता असते. सेंधव मिठाचे प्रमाणही मर्यादित ठेवणे आवश्यक आहे, कारण जास्त प्रमाणात मीठ किंवा अतिशय घर्षण करणारे पदार्थ वारंवार वापरल्यास दात आणि हिरड्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्रिफळा असो किंवा कोणतेही आयुर्वेदिक दंतमंजन ते योग्य पद्धतीने आणि आवश्यक असल्यास दंततज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरणे अधिक सुरक्षित ठरते. मित्रांनो, आधुनिक संशोधन अजूनही ह्या पारंपरिक उपायांच्या दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पूरक पर्याय म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. पारंपरिक भारतीय समाजामध्ये काही भागांमध्ये शेणाच्या गौरीच्या राखेचा वापर दंतमंजन म्हणून केला जात असल्याचा उल्लेख इतिहासात आणि लोकपरंपरेत आढळतो. मात्र आधुनिक दंतविज्ञानाच्या दृष्टीने ही पद्धत नियमित वापरण्याची शिफारस केली जात नाही. राखेमधील कणांचे घर्षण दातांच्या इनॅमलला हानी पोहोचवू शकते आणि त्यातील घटकांची शुद्धता किंवा सुरक्षितता निश्चित करणेही कठीण असते. त्याचप्रमाणे कापूर तोंडात वापरण्याबाबतही काळजी घेणे आवश्यक आहे, कारण तो मोठ्या प्रमाणात सेवन करणे सुरक्षित नाही. त्यामुळे अशा पारंपरिक उपायांचा वापर करण्यापूर्वी त्यांची सुरक्षितता आणि वैज्ञानिक पुरावे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आजच्या काळामध्ये जर एखाद्याला नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक पर्याय निवडायचे असतील तर गुणवत्तेची तपासणी केलेली मान्यताप्राप्त आयुर्वेदिक दंतमंजन उत्पादने किंवा दंततज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य पर्याय निवडणे अधिक शहाणपणाचे ठरेल. याचबरोबर दिवसातून 2 वेळा योग्य पद्धतीने दात घासणे, फ्लॉसचा वापर करणे, साखरेचे प्रमाण कमी ठेवणे आणि नियमित दंत तपासणी करणे ह्या सवयी कोणत्याही एका दंतमंजनापेक्षा अधिक महत्त्वाच्या आहे. पारंपरिक ज्ञानाचा आदर राखत पण आधुनिक वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे निर्णय घेतल्यास आपण दातांचे आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे जपू शकतो. मित्रांनो, राजीव दीक्षितजींचे स्वप्न होते की भारताने पुन्हा एकदा स्वावलंबी, निरोगी आणि स्वदेशी विचारांवर उभे राहावे. हा स्वदेशी आणि आरोग्याचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.